प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. ख्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत खारी साधी शेव, प्लेन शेव. तर त्यासाठी साहित्य बघूया. इथे 1 किलो मी बेसन पीठ घेतलेलं आहे, घरच्या डाळीचं पीठ आहे. त्यानंतर वाट्यांनी 7 वाट्या, हे 7 वाट्या पीठ आहे. आणि कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे 200 ग्रॅम, 2 वाट्या. आणि 3 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा ओव्याची बारीक पावडर करून घेतली. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. आणि अर्धी वाटी तेलाचं मोहन घालणार आहोत. तेल तापून घेते मोहनासाठी. आता तेल ओतून घेऊया. हाताने करून घेते. पीठ मळण्यासाठी आपण साध्याच पाण्याचा वापर करणार आहोत. कोमट पाणी नाही घेते मी. कॉर्नफ्लोअर टाकून घेते. मीठ घालूया. हळद आणि हिंग. ओव्याची पावडर आणि मिरची. आता हे सर्व मिक्स करून आणि पीठ मळून घेते. आणि नॉर्मल पीठ मळायचे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. सर्व पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पीठ कसं पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे पातळ करून घेतलं मी. थोडंसं पाण्याचा हात लावून हे बघा. आता हे साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं. मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतला. एकीकडे तेल तापायला ठेवले मी. झाकण लावून घेऊया. तेल तापले का बघूया. शेवेसाठी गरमच तेल पाहिजे आपल्याला. अजून 1-2 मिनिटं तापू देऊया. कडकडीत तेल पाहिजे. तेल तापले. आता आपण शेव काढायला सुरुवात करू. एक बाजू झाली की पलटी मारून घ्यायची 1-2 मिनिटांनी. हे बुडबुडे कमी झाले ना की समजायचं आपली शेव तळून झाली. हे बघा, परफेक्ट झाली. कलर आलाय मस्त. आता हे तेल आपल्याला निथळत ठेवायचं. किंवा यात तेल जास्त राहत पण नाही. थोडंसं असंच धरून डिशमध्ये काढली तरीही चालेल.
हे बघा, काहीच तेल निथळत नाहीये. मस्त कलर आलाय, छान तळून झाले, बघू शकता. आणखी एक घाणं काढून घेऊया. मस्त शेव तयार होतीये. आता मी सर्व शेव तयार करून घेते, तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चला तर मग आपली खमंग कुरकुरीत अशी शेव तयार आहे. बघा तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा. कॉर्नफ्लोअर नक्की टाका, मग छान कुरकुरीत शेव होते आणि खमंग लागते. हे बघा, मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. अतिशय छान झालेली आहे. कॉर्नफ्लोअर तुम्ही नक्की टाकून बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली शेव. धन्यवाद.